Hello dear students, welcome to my online lecture 11th Science. Myself Desle RB from SPH College Nampur. Subject Mathematics and Statistics, in which Chapter 3rd Trigonometry 2nd. 11th Science Math 1st, Chapter 3rd Trigonometry 2nd. In previous lecture exercise 3.3. Next example number 6. Prove that 16 sin theta cos theta into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta equal to sin 16 theta. आपल्याला इथे युजिंग कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? 2 sin theta cos theta काय sin 2 theta. आता या ठिकाणी मी लेफ्ट हँड साइड लिहितोय 16 sin theta cos theta cos 2 theta cos 4 theta into cos 8 theta. या ठिकाणी आज 16 जो आहे त्याला लिहिताना मी 8 into 2 sin theta cos theta into cos 2 theta cos 4 theta cos 8 theta. या ठिकाणी काय केलं आपण 16 ला 8 into 2 sin theta cos theta लिहिलं. आणि 2 sin theta cos theta चा फॉर्म्युला काय sin 2 theta. म्हणजे या ब्रॅकेट साठी आपण हा फॉर्म्युला वापरतो इथे 8 sin 2 theta cos 2 theta cos 4 theta into काय cos 8 theta. या ठिकाणी पुन्हा 8 into sin 2 theta cos 2 theta. या 8 ला लिहिताना 4 into 2 sin 2 theta cos 2 theta cos 4 theta cos 8 theta. या ठिकाणी आपण काय केलं 8 ला 4 into 2 केले. याला पुन्हा इथे असा ब्रॅकेट देतोय. इथे पुन्हा कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला 2 sin theta cos theta इक्वल टू काय sin 2 theta. इथे थीटा होता इकडे काय झाला 2 थीटा. मग इथे आपल्याकडे काय थीटा जागा काय 2 थीटा आहे. मग त्या साईडला आपल्याला काय लिहिता येईल 4 sin ब्रॅकेट मध्ये काय येईल मग आता 4 थीटा. समजले ते? कारण 2 sin theta cos theta आपण sin 2 theta लिहितो. मग 2 sin 2 theta cos 2 theta काय लिहिता येईल sin 2 into 2 theta काय येतो 4 theta cos 4 theta cos 8 theta. या ब्रॅकेट साठी आपण हा फॉर्म्युला पुन्हा वापरलेला आहे. फक्त रिप्लेसमेंट काय होते थीटा जागेवर काय टाकला आपण इथे थीटा जागेवर 2 थीटा होता म्हणून sin 2 थीटा मग इथे sin 2 into 2 थीटा काय झालं 4 थीटा. इथे पुढच्या स्टेप मध्ये आपण इथे पुन्हा याला ब्रॅकेट देणार. या 2 ला लिहिताना 2 into 2 sin 4 थीटा cos 4 थीटा into cos 8 थीटा. इथे आपण 4 ला 2 into 2 इथे असा ब्रॅकेट देतोय पुन्हा. इथे पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला 2 sin theta cos theta इक्वल टू काय sin 2 theta. इथे थीटा जागेवर काय 4 theta आहे. मग इथे काय येईल हा बाहेरचा 2 तर आहेच. इथे येईल sin काय येतं इथे 8 theta cos 8 theta. मग इथे पुन्हा आपल्याला 2 sin theta cos theta बट थीटा इक्वल टू 8 theta. इथे काय येईल sin 2 into 8 theta काय होतं इथं 16 theta. पुन्हा तोच आपल्या इथे या फॉर्म्युलेचा आपण इथे उपयोग केला इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला राईट हँड साइड. Example number 7. Prove that sin 3x upon cos x plus cos 3x upon sin x equal to 2 cot 2x. Left hand side sin 3x upon cos x plus cos 3x upon sin x. या ठिकाणी आपण एलसीएम काय येणार आहे sin x cos x आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. sin x cos x एलसीएम घेतल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन sin 3x into sin x plus cos 3x into cos x डिवाइड sin x cos x. या ठिकाणी न्यूमरेटरला आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे cos a cos b plus sin a sin b. मग cos a cos b plus sin a sin b चा फॉर्म्युला काय cos a minus b. a इक्वल टू 3x आणि b इक्वल टू काय x आहे. मग आपण तिथे a ची जागा 3x टाकतो आणि b ची जागा काय टाकते x टाकतोय. म्हणून इथे cos 3x minus x डिवाइड्स sin x cos x. मग 3x minus x किती झाले 2x. मग cos 2x अपॉन sin x cos x. आपल्याला या ठिकाणी आन्सर आला त्याचा cot 2x. म्हणून इथे मी काय करतोय 2 ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करतोय मल्टिप्लाय करतोय. मग 2 ने मल्टिप्लाय न्यूमरेटरला केला 2 cos 2x डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय 2 sin x cos x. 2 sin x cos x हा फॉर्म्युला कशाचा आहे sin 2x चा. म्हणजे ते 2 हा बाहेर घेतला cos अपॉन sin cos अपॉन sin काय लिहितो आपण cot. मग cos 2x अपॉन sin 2x काय लिहिते cot 2x. मग 2 times cot 2x is equal to right hand side. Next example number 8. Prove that
cos x divides 1 plus sin x equal to cot x by 2 minus 1 divides cot x by 2 plus 1. आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साइड लिहून घेतली cos x divides 1 plus sin x. मग आपल्याला हाफ अँगल मधले फॉर्म्युले माहिती पाहिजे. cos x चे आपल्याकडे हाफ अँगल मधले 4 फॉर्म्युले, पण त्या ठिकाणी मी कुठला फॉर्म्युला वापरतोय? cos x चा फॉर्म्युला घेतोय cos square x by 2 minus sin square x by 2. म्हणजे या ठिकाणी 1 होता, 1 साठी पुन्हा आपण हाफ अँगलच घेतोय. sin square x by 2 plus cos square x by 2 काय असतं? 1. जसं sin square theta plus cos square theta काय लिहितो आपण? 1. मग इथे 1 ला लिहिताना मी काय केलं? sin square x by 2 plus cos square x by 2. मग sin x चा हाफ अँगल होता, फॉर्म्युला काय? 2 times sin x by 2 cos x by 2. इथे डिनॉमिनेटरला हा कुठल्या टर्मचा परफेक्ट स्क्वेअर आहे? cos x by 2 plus sin x by 2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर किंवा sin x by 2 plus cos x by 2 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणून लिहिताना मी काय घेतलं? cos square x by 2 minus sin square x by 2. इथे डिनॉमिनेटरला कुठल्या टर्मचा परफेक्ट स्क्वेअर येतो? cos x by 2 plus sin x by 2 ब्रॅकेट. या ठिकाणी मी कुठला फॉर्म्युला वापरतोय? x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा. x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? x प्लस वाय आणि x मायनस वाय. म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय घेतलं? cos x by 2 plus sin x by 2. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घेतलं? cos x by 2 minus sin x by 2. म्हणजे इथे x प्लस वाय आणि x मायनस वाय असा फॉर्म्युला घेतोय. आणि इथे आपण cos x by 2 plus sin x by 2 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणून लिहिताना मी cos x by 2 plus sin x by 2 into cos x by 2 plus sin x by 2. तिथलं हे दोघं नंबर सारखे होते, सेम असल्यामुळे आपण ते कॅन्सल केले आणि काय शिल्लक राहिली इथे? cos x by 2 minus sin x by 2 divides cos x by 2 plus sin x by 2. आपल्याला आन्सर काय आणायचं? cot x by 2 minus 1 divides cot x by 2 plus 1. इथे कशाने डिवाइड केलं तर 1 येईल sin x by 2 ने. म्हणून आपण इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलं? sin x by 2. sin x by 2 ने न्यूमरेटरला पण डिवाइड केलं, डिनॉमिनेटरला पण इथे आपण डिवाइड केले आणि पुढच्या स्टेप मध्ये आपण सेपरेट करून घेतले. हा sin x by 2 याला पण डिवाइड केलं, याला पण डिवाइड केलं. मग पुढच्या स्टेप मध्ये cos x by 2 आपण sin x by 2 minus sin x by 2 आपण sin x by 2 divides cos x by 2 आपण sin x by 2 plus sin x by 2 आपण cos x by 2. या ठिकाणी हा इथला बरं cos x by 2 आपण sin x by 2 काय येते? cot x by 2. म्हणजे त्या कॅन्सल झाला, काय शिल्लक राहते? 1 cot x by 2 minus 1. डिनॉमिनेटरला पुन्हा cos x by 2 divides sin x by 2 काय येते? cot x by 2. इथे sin x by 2 आपण cos x by 2 कॅन्सल झालं, काय शिल्लक राहिले? 1. म्हणून आन्सर आला आपला cot x by 2 minus 1 divides cot x by 2 plus 1 is equal to right hand side. Example 9, number 9, prove that cos 7 degree into cos 14 degree into cos 20 degree into cos 56 degree equal to sin 68 degree divided 16 cos 83 degree. हे आन्सर आणायचं आपल्याला. म्हणजे या ठिकाणी मी लेफ्ट हँड साइड पे लिहायचे, पण आपल्याला इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा ते पाहू आपण. युजिंग 2 sin theta cos theta फॉर्म्युला काय असेल तुम्हाला मी sin 2 theta म्हणजे sin 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 sin theta cos theta. या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. लेफ्ट हँड साइड मध्ये पहा cos 7 degree into cos 14 degree into cos 20 degree into cos 56 degree. आपल्याला इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे इथे कुठले टर्म ने 2 into sin theta cos 7 degree आहे म्हणून 2 into sin theta. इथे मी कशाने मल्टिप्लाय करतोय? न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 into sin 7 degree, कारण इथे cos 7 degree असल्यामुळे 2 into sin 7 degree ने मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, तसंच डिनॉमिनेटरला पण 2 into sin 7 degree ने मल्टिप्लाय केलं. इथे आपण याला ब्रॅकेट देऊन टाकला, मग इथे 2 into sin 7 degree into cos 7 degree. इथे कुठला पडला? 2 sin theta cos theta काय sin 2 theta. मग रिप्लेसमेंट काय? थीटा जागा काय? 7 डिग्री. मग इकडे थीटा जागा 7 डिग्री आला तर 7 डिग्री into 2 काय होते? 14 डिग्री. म्हणजे या ब्रॅकेट साठी कुठला फॉर्म्युला घेत? 2 sin theta cos theta काय? sin 2 into 7 डिग्री काय झालं ते? sin 14 डिग्री into हे पुढचे जे नंबर आहेत cos 14 डिग्री into cos 28 डिग्री into cos 56 डिग्री डिवाइड्स काय? 2 sin 57 डिग्री. आता इथे sin 14 डिग्री into cos 14 डिग्री आले. इथे पुन्हा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा म्हणून कुठले टर्म नाही 2 नाही. इथे मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय 2. इथे न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करते, डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करते. इथे 2 sin 14 डिग्री into cos 14 डिग्री into cos 20 डिग्री into cos 56 डिग्री डिवाइड्स 2 ने डिनॉमिनेटरवर मल्टिप्लाय केले 2 into sin 7 डिग्री. इथे पुन्हा या ब्रॅकेटला हा जो ब्रॅकेट दिलाय इथे पुन्हा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. 2 sin theta cos theta काय? sin 2 theta. मग इथे रिप्लेसमेंट काय? थीटा जागा काय? 14 डिग्री. थीटा जागा 14 डिग्री. इकडे थीटा जागा 14 टाकलं तर 2 into 14 काय होते? 28 डिग्री. म्हणून या ब्रॅकेटसाठी sin 28 डिग्री हा फॉर्म्युला वापरल्यानंतर into cos 28 डिग्री into cos 56 डिग्री डिवाइड्स 2 into 2 किती झाले? 4 sin 7 डिग्री.
आता इथे पुन्हा आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे आपल्याकडे sin 28 cos 28 आलेले आहे. इथे कुठली टर्म नाही 2 नाही. इथे पुन्हा आपल्याला अगेन कशाने मल्टिप्लाय करते, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला पुन्हा 2 ने मल्टिप्लाय केलं. इथे न्यूमरेटरला पण 2 ने मल्टिप्लाय करते, डिनॉमिनेटरला पण 2 ने. 2 इंटू साइन 28 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू काय पुढचा कॉस 56 डिग्री. इथे डिनॉमिनेटरला पण 2 ने मल्टिप्लाय केले. पुन्हा आपण याला ब्रॅकेट दिला. हा ब्रॅकेट दिल्यानंतर पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. 2 sin थीटा cos थीटा काय sin 2 थीटा. मग इथे रिप्लेसमेंट काय, थीटाच्या जागेवर 28 आहे, थीटा जागेवर 28 आहे. मग इथे काय sin 2 इंटू 28, 2 इंटू 28 काय येते 56 डिग्री. म्हणून 2 sin थीटा cos थीटा sin 2 थीटा बट थीटा इक्वल 28 टाकलं तर sin 56 डिग्री इंटू cos 56 डिग्री आणि 2 इंटू 4 काय केलं आपण 8 sin 7 डिग्री. इथे पुन्हा आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणून इथे कुठली टर्म नाही 2 ने. इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी अगेन कशाने मल्टिप्लाय करते 2 ने मल्टिप्लाय करते. 2 इंटू साइन 56 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री डिवाइड्स 2 इंटू 8 sin 7 डिग्री. मग या ठिकाणी पुन्हा हा जो ब्रॅकेट आहे यासाठी पुन्हा तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. इथे फक्त काय थीटा जागेवर काय 56 आहे, थीटा जागेवर 56. मग साइन 2 इंटू 56 काय येते साइन 112 डिग्री आणि डिनॉमिनेटरला 2 इंटू 8 काय येते 16 sin 7 डिग्री. आपल्याला इथे थांबलो असतो पण आपल्याला आन्सर काय दिलंय sin 68 डिग्री डिवाइड्स 16 cos 83 डिग्री. ते आन्सर आपल्याला आले नाही. मग त्यासाठी आपल्याला कुठले फॉर्म्युला वापरायचे, युजिंग sin 180 मायनस थीटा. 180 मध्ये रेशो चेंज होत नाही. साइनचा साइन लिहितो, इथला अँगल लिहून टाकतो आपण. पण तो निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, हा कुठला क्वाड्रंट आहे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय पॉझिटिव्ह म्हणून आपण हा काय घेतला प्लस घेतला. इथे sin 90 मायनस थीटा, तर इथे आपल्याला आन्सर मध्ये कॉस आणायचा होता. पण sin 90 मायनस थीटा काय कॉस थीटा, कारण 90 मध्ये रेशो चेंज होतो. साइनचा कॉस येतो, इथला अँगल लिहून टाकतो. पण हा कुठला क्वाड्रंट आहे फर्स्ट, आणि फर्स्ट काढून ऑल्टरनेटिव्ह काय पॉझिटिव्ह. मग साइन त्या ठिकाणी काय पॉझिटिव्ह, इथे आपण प्लस घेतो. मग इथे आपण लिहिताना sin 112 होता. मग sin 112 ला लिहिताना काय केलं sin 180 मायनस 68. तर 180 मायनस 68 काय होते 112 डिवाइड्स 16 sin 7 डिग्री. 16 sin हा 7 डिग्री जो आहे त्याला लिहिताना काय केलं मी 90 मायनस 83 डिग्री. मग इथे वरच्या न्यूमरेटरला 180 मायनस थीटा काय sin 180 मायनस थीटा काय sin थीटा बट थीटा इक्वल टू काय होतं 68 डिग्री. मग इथे sin 68 डिग्री लिहिलं. डिनॉमिनेटरला 16 हा लिहून टाकला sin 90 मायनस थीटा. इथे 90 मायनस थीटा काय cos थीटा. मग आपण 90 मायनस थीटा बट थीटा इक्वल टू काय 83. मग cos 83 डिग्री इज इक्वल टू राइट हँड साइड. Example number 10, prove that sin square bracket में minus 160 डिग्री divided sin square 70 डिग्री plus sin 180 minus theta divided sin theta equal to sec square 20 डिग्री. आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साइड लिहून घेऊ. लेफ्ट हँड साइडला आहे sin square bracket मध्ये minus 160 डिग्री divided sin square 70 डिग्री plus sin 180 minus theta divided sin theta. या ठिकाणी आपल्याला कुठले कुठले फॉर्म्युले वापरायचे, युजिंग फर्स्ट sin minus theta. sin minus theta काय minus sin theta. साइन 180 मायनस थीटा काय 180 मध्ये रेशो चेंज होत नाही. साइनचं साइन लिहितो आपण साइन थीटा. साइन 180 मायनस थीटा आहे साइन थीटा. मग इथे आपल्याला पुन्हा इथे साइन 90 मायनस थीटा आपण फॉर्म्युला लागणार आहे. साइन 90 मायनस थीटा काय कॉस थीटा. मग आपण इथे पहिली एक व्हॅल्यू फाइंड करतोय साइन मायनस 160 डिग्री. मग साइन मायनस थीटा मग साइन मायनस 160 डिग्री काय लिहिणार तुम्ही मायनस साइन 160 डिग्री. हा मायनस तर आहेच. या 160 डिग्री लिहिताना 180 मायनस 20 काय होते 160 डिग्री. मग इथे मायनस साइन 180 मायनस 20 डिग्री. मग इथे साइन 180 मायनस थीटा. आता साइन तुम्हाला साइन 180 मायनस थीटा काय साइन थीटा. मग इथे हा मायनस तर आलाच. मग साइन 180 मायनस थीटा पण थीटा इक्वल टू काय 20 डिग्री. मग साइन मायनस 160 डिग्रीची व्हॅल्यू काय येते मायनस साइन 20 डिग्री. नेक्स्ट आपल्याला पुन्हा साइन 70 डिग्रीची व्हॅल्यू येणार आहे. मग साइन 70 डिग्री इथे बघा साइन 90 मायनस थीटा काय सांगितलं तुम्हाला कॉस थीटा. मग साइन 70 डिग्री लिहिताना साइन 90 मायनस 20 90 मायनस 20 काय होते 70 डिग्री. मग साइन 90 मायनस 20 काय लिहिलं आपण 90 रेशियो होतो साइनचा आपण कॉस दिला इथला अँगल लिहून टाकला म्हणून साइन 70 डिग्रीची व्हॅल्यू काय येते कॉस 20 डिग्री. या सर्व आपण व्हॅल्यू फाइंड केल्या. आता या सर्व व्हॅल्यू आपण लेफ्ट हँड साइड मध्ये लिहून टाकू. आपण इथे लेफ्ट हँड साइडला होतं साइन स्क्वेअर मायनस 160 डिग्री. साइन मायनस 160 डिग्रीची व्हॅल्यू काय येते मायनस साइन 20 डिग्री. म्हणजे इथे मायनस साइन 20 डिग्री त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन स्क्वेअर 70 साइन 70 ची व्हॅल्यू आपण cos 20 त्याचा काय ब्रॅकेटचा काय स्क्वेअर cos 20 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर.
इथे साइन 180 मायनस थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे साइन थीटा, हा इथला साइन थीटा लिहून टाकला. या ठिकाणी हा इथला साइन थीटा आणि इथला साइन थीटा कॅन्सल झाला, काय शिल्लक राहिलं 1. इथे या मायनसचा स्क्वेअर काय झाला प्लस झाला, मग साइन स्क्वेअर 20 अपॉन कॉस स्क्वेअर 20 काय लिहिले साइन स्क्वेअर 20 अपॉन कॉस स्क्वेअर 20 प्लस काय लिहिलं 1. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय लिहितो आपण tan थीटा. मग साइन स्क्वेअर 20 अपॉन कॉस स्क्वेअर 20 काय लिहिलं तुम्ही tan स्क्वेअर 20 प्लस 1. मग आपल्याला ही एक आयडेंटिटी माहिती आहे, कुठली आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय sec स्क्वेअर थीटा. मग इथे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा पण थीटा इक्वल टू काय 20. मग ते काय लिहितो sec स्क्वेअर थीटा पण थीटा इक्वल टू 20 sec स्क्वेअर 20 डिग्री इज इक्वल टू आपले राइट हँड साइड. नेक्स्ट एक्झाम्पल, prove that 2 cosec 2x plus cosec x is equal to sec x into cot x by 2. इथे पण आपण लेफ्ट हँड साइड लिहून घेतली 2 cosec 2x plus cosec x. आपल्याला माहिती आहे cosec x चा फॉर्म्युला इंटररिलेशन काय cosec x चा आपण काय लिहितो 1 upon sin x. मग cosec 2x चा इथे आपल्याला 1 upon sin 2x. म्हणून 2 cosec 2x चा आपण घेतलं 2 divides sin 2x आणि cosec x चा 1 upon sin x. या sin 2x चा इथे मी फॉर्म्युला काय लिहून घेतला 2 sin x cos x. पुढच्या स्टेप मध्ये आपण sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x cos x घेतला. इथे हा 2 कॅन्सल करून टाकला, इथे काय शिल्लक राहिलं 1 upon sin x cos x आणि 1 upon sin x. या ठिकाणी एलसीएम काय येतोय sin x cos x, याच्यामध्ये एलसीएम sin x cos x. मग आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचा होता, मग आपण इथे डिनॉमिनेटरला cos x ने मल्टिप्लाय करतोय, न्यूमरेटरला पण cos x ने मल्टिप्लाय करतोय. मग इथे आपली व्हॅल्यू इथे 1 होता, इथे एलसीएम तर आपण sin x cos x घेऊन टाकला. इथे 1 आहे, 1 into cos x काय येते cos x, 1 plus cos x divided sin x cos x. या ठिकाणी आपल्याला आन्सर मध्ये कुठेतरी sec x टाइम आले, म्हणून मी काय केलं 1 upon cos x हा नंबर थोडा पुढे घेतला आणि ब्रॅकेट मध्ये 1 plus cos x divides sin x. हा 1 upon cos x तर लिहिलेला आहे, 1 upon cos x आणि ब्रॅकेट मध्ये 1 plus cos x divides sin x. 1 upon cos काय sec x हे पण लिहून टाकलं. 1 plus cos x चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तो काय 2 cos square x by 2 आणि sin x चा हाफ अँगल मधला फॉर्म्युला तुम्हाला हे पण माहिती आहे 2 sin x by 2 cos x by 2. इथला हा cos x by 2, इथला स्क्वेअर मध्ये एक cos x by 2 कॅन्सल झाला, इथला 2 पण कॅन्सल झाला. मग काय शिल्लक राहिला आता sec x ब्रॅकेट मध्ये cos x by 2 अपॉन sin x by 2. sec x cos अपॉन sin काय लिहितो cot लिहितो, मग cos x by 2 अपॉन sin x by 2 काय लिहितो cot x by 2. So sec x into cot x by 2 is equal to right hand side. Example number 12, prove that 4 cos x into cos x plus pi by 3 into cos x minus pi by 3 equal to cos 3x. आपल्याला आन्सर जे cos 3x आणायचे. मग cos 3x साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. cos 3x चा फॉर्म्युला आहे 4 cos cube x minus 3 cos x. या ठिकाणी आपण हे लेफ्ट हँड साइड लिहून घेतले. लेफ्ट हँड साइडला आहे 4 cos x into cos x plus pi by 3 into cos x minus pi by 3. मग या ठिकाणी कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला cos a plus b चा. cos a plus b चा फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला मी cos a cos b minus sin a sin b. या ठिकाणी आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे cos a minus b. मग cos a minus b चा फॉर्म्युला आहे cos a cos b plus sin a sin b. मग या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस फॉर्म्युला वापरणार त्यावेळेस रिप्लेसमेंट या फॉर्म्युल्यामध्ये a चा जागेवर x टाका, b चा जागेवर टाकायचे pi by 3. इथे पण a चा जागेवर x टाकायचे, b चा जागेवर टाकायचे pi by 3 इज इक्वल टू 4 cos x. इथे cos a plus b चा फॉर्म्युला येतोय cos a cos b cos x cos pi by 3 minus sin a sin b sin x sin pi by 3. a चा जागेवर x टाकला, b चा जागेवर pi by 3 घेतलं इनटू या ठिकाणी cos a minus b चा फॉर्म्युला cos x cos pi by 3 plus sin x sin pi by 3 या फॉर्म्युल्याचा उपयोग केला आपण. आपल्याला cos pi by 3 ची व्हॅल्यू आणि sin pi by 3 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. cos pi by 3 ची व्हॅल्यू काय 1 हाफ, sin pi by 3 ची व्हॅल्यू काय √3/2. ते व्हॅल्यू टाकतोय आता 4 cos x cos pi by 3 ची व्हॅल्यू आपण 1 हाफ टाकली, 1 हाफ cos x मायनस sin pi by 3 ची व्हॅल्यू √3/2 sin x. सेकंड ब्रॅकेट मध्ये cos pi by 3 ची व्हॅल्यू पुन्हा 1 हाफ टाकली cos x प्लस sin pi by 3 ची व्हॅल्यू √3/2 sin x. या ठिकाणी हे जे दोन ब्रॅकेट आहेत इथे कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला x minus y आणि x plus y. मग x minus y x plus y फॉर्म्युला काय x square minus y square किंवा तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल, बाकीच्या व्हॅल्यू कॅन्सल होत चालतो. 4 cos x हा 4 cos x लिहिला आपण, इथे x minus y x plus y x square minus y square. मग 1 हाफ cos x चा स्क्वेअर काय होते 1/4 cos square x मायनस √3/2 sin x चा स्क्वेअर काय होते 3/4 sin square x. पुढच्या स्टेप मध्ये काय करतोय आपण ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्याने आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 4 cos x into हे फर्स्ट टर्म जे तिथे मल्टिप्लाय करतो 4 4 कॅन्सल होईल cos x into cos square x काय होते cos cube x मायनस हा इथला मायनस घेतला आपण या 4 cos x ने या सेकंड टर्मला मल्टिप्लाय करतोय 4 4 कॅन्सल होते हा मायनस दिलेला आहे 3 cos x into sin square x काय होते cos x sin square x. आपल्याला या sin square x साठी आयडेंटिटी वापरायची कुठली sin square x plus cos square x काय 1 आहे, मग sin square x इक्वल आपल्याला काय येते
1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, फक्त या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स जागा 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स घेतला. नंतर आपण पुढच्या स्टेप मध्ये हा कॉस स्क्वेअर एक्स लिहिला, या ब्रॅकेटच्या वेळेला जो नंबर आहे -3 कॉस एक्स त्याने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतोय. -3 कॉस एक्स इंटू 1 काय होते -3 कॉस एक्स, -3 कॉस एक्स इंटू मायनस कॉस स्क्वेअर एक्स, मायनस मायनस प्लस होते, हा 3 पण लिहिला. कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स काय होते कॉस क्यूब एक्स, कॉस क्यूब एक्स प्लस 3 कॉस स्क्वेअर एक्स काय होते 4 कॉस क्यूब एक्स, 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं, 4 cos 3x minus 3 cos 6 काय cos 3x, मग इज इक्वल टू आपण काय घेतलं cos 3x इज इक्वल टू राइट हँड साइड. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट sin x into tan x by 2 plus 2 cos x is equal to 2 divides 1 plus tan square x by 2. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. sin x चा फॉर्म्युला आपल्याला हाफ अँगल बदला माहिती पाहिजे. sin x चा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला 2 sin x by 2 cos x by 2. tan x by 2 ला आपल्याला लिहिताना कसं लिहिता येईल, tan x आपण लिहिताना sin x आपण cos लिहितो, पण tan x by 2 ला लिहिताना काय लिहिते sin x by 2 आपण cos x by 2. आता इथे पहा आपण लेफ्ट हँड साइड लिहून घेतली, आपण जे फॉर्म्युला येतील ते लिहित चालतो मी. sin x into tan x by 2 plus 2 cos x, मग sin x चा फॉर्म्युला इथे लिहिला मी 2 sin x by 2 cos x by 2 into tan x by 2 चा फॉर्म्युला sin x by 2 आपण cos x by 2 plus 2 cos x. या ठिकाणी हा cos x by 2 आणि इथला cos x by 2 कॅन्सल केला. 2 sin x by 2 into sin x by 2 काय येते 2 sin square x by 2 प्लस हा पुढचा 2 cos x लिहिला. मग आपल्याला 2 sin square x by 2 चा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग आपल्याला 1 minus cos x चा फॉर्म्युला काय आहे 2 sin square x by 2, म्हणून 2 sin square x by 2 जागी काय येईल 1 minus cos x. म्हणजे याच्या जागी आपण काय घेतलं 1 minus cos x प्लस 2 cos x. ब्रॅकेट काढल्यानंतर हा 1 आहे मायनस cos x आणि प्लस 2 cos x काय येते प्लस cos x येणार आहे. मग आपल्याला आन्सर हे दिल्यामुळे 2 divides 1 plus tan square x by 2, नाही तर आपण काय केलं असतं 1 plus cos x चा फॉर्म्युला काय लिहिलं असतं 2 cos square x by 2. पण आन्सर हे दिल्यामुळे आपल्याला cos x चा पुन्हा फॉर्म्युला, cos x चा फॉर्म्युला आहे 1 minus tan square x by 2 divides 1 plus tan square x by 2. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपण 1 plus cos x चा फॉर्म्युला काय घेतला, हा अँगल बदला 1 minus tan square x by 2 divides 1 plus tan square x by 2. या ठिकाणी डिनॉमिनेटरला आपला एलसीएम काय येते, याच्या डिनॉमिनेटरला 1 आहे, एलसीएम काय येईल 1 plus tan square x by 2. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय 1 plus tan square x by 2 into 1 काय लिहिलं तुम्ही 1 plus tan square x by 2. इकडे डिनॉमिनेटरला 1 आहे, या 1 ने इकडे मल्टिप्लाय करून घेऊ. 1 into 1 minus tan square x by 2 काय येते 1 minus tan square x by 2 divides 1 plus tan square x by 2. मग इथला tan square x by 2 इथला minus tan square x by 2 कॅन्सल होते. 1 plus 1 काय येते 2 divides 1 plus tan square x by 2 is equal to right hand side.